ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन खूप चिडलेला असतो. तो सांगतो, माझी काही चूक नसताना मला कोर्ट प्रोसेसिंगमध्ये जायची परवानगी का देत नाहीयेत. त्यावरती सायली सांगते की सर हो, चिडचिड करून काय होणार आहे. उलट तुम्ही या सगळ्या परिस्थितीला शांत राहून जर सामोरे गेलात ना तर हा तिढा लवकर सुटेल. तर चैतन्य सांगत असतो अर्जुनला, हो अरे, चिडचिड करून ना त्याचा काहीतरी उलट परिणाम होण्यापेक्षा. इतक्यात आता अर्जुन खूप चिडतो आणि वैतागून कोर्टाच्या आतमध्ये पाऊल ठेवणार तोच पिऊन त्याला अडवतो. तो सांगतो की अर्जुन सुभेदार, तुम्हाला कोर्टात येण्याची परवानगी नाही आहे. इतक्यात आता साक्षी महिपती पवार वकिलांसोबत आलेली असतात. तेव्हा मुद्दाम अर्जुनला डिवचत त्या पिऊनला साक्षी सांगते की आम्ही तरी आज जाऊ शकतो ना, नाही म्हणजे आम्ही खोटे पुरावे तयार केले नाही आहेत ना. अर्जुनचा अपमान करण्याची संधी तिथे साक्षीला मिळालेली असते आणि त्याचा फायदा साक्षी उचलते. ती पवार वकिलांना सांगते की बरं झालं तुम्ही प्रामाणिक राहूनच काम केलं, ते नाहीतर कोर्टाची फसवणूक केली म्हणून तुम्हाला कोर्टाची साधे पायरीही चढू दिली नसती हो. तेव्हा महिपती सुद्धा आता साक्षीच्या बाजूने अर्जुनला डिवचण्याचं काम करत असतो. तो सांगतो की ए पोरी, अगं मेलेल्या माणसाला अजून किती मारणार आहेस तू. कोर्टाला त्याची पायरी त्याने दाखवून दिली आहे, अजून किती मारायचं आहे याला, चल इथून. तर साक्षी मुद्दाम आता चैतन्याला बाय करते आणि तेथून जाते. तर महिपती अर्जुनच्या समोर थांबतो. इन्स्पेक्टर आता महिपतीला कोर्टात घेऊन जातात. तेव्हा अर्जुन खूप चिडलेला असतो. तर चैतन्य अर्जुनला शांत करतो आणि सांगतो की ते जितकं जास्त भडकवतील ना अर्जुन आपल्याला, तितकं शांत आपल्याला राहायचं आहे. तर तो परत आपला सांगतो की काका, तुम्ही कोर्टात जाऊ नये एकटेच, आम्ही बाहेर थांबतो. तर प्रताप आता अर्जुनला विचारतो की अर्जुन बरा आहेस ना तू. त्यावरती सायली सांगते की बाबा, आम्ही अर्जुन सरांपाशी आहोत, तोपर्यंत तुम्ही आतमध्ये जाऊन या. प्रताप गेल्यानंतर सायली अर्जुनला सांगते की साक्षी नक्की काय ठरवून आले आहे आणि आता आतमध्ये काय डाव खेळणार आहे तेच समजत नाहीये. तर त्यानंतर थोड्या वेळाने आता कोर्टाच्या सुनावणीला सुरुवात झालेली असते. जज साहेब आल्यानंतर ते पवार वकिलांना सांगतात की तुमच्या ओपनिंग स्टेटमेंटला सुरुवात करा. पवार वकील उठतात आणि स्वतःच्या स्टेटमेंटला सुरुवात करत कोर्टाला सांगतात की साक्षी शिकरे यांनी अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी यांच्यावरती जे आरोप लावले आहेत ते खूप गंभीर आरोप आहेत. पवार वकिलांच्या या बोलण्यावरती लगेच रविराज ऑब्जेक्शन घेतात आणि कोर्टाला सांगतात की साक्षी शिकरे यांनी अर्जुन आणि चैतन्य यांच्यावरती लावलेले आरोपाचा इथे प्रतापच्या केसची काहीही संबंध नाही आहे. म्हणून माझ्या वकील मित्राला माझी एवढीच विनंती आहे की आजचं हे हिअरिंग नक्की त्याने कशासाठी बोलावलं आहे हे कोर्टाला सांगावं. बाहेर अर्जुन चैतन्य सायली खूप टेन्शनमध्ये असतात. इतक्यात जोशी वकील तिथे आलेले असतात. तेव्हा अर्जुनला ते सांगतात की तुम्ही मला ओळखलत का, जग्गू मर्डर केसमध्ये आपण भेटलो होतो बघा. तेव्हा अर्जुन सांगतो की हो, 2 हिअरिंगमध्येच मी तुम्हाला हरवलं होतं. तर तो वकील सांगतो की आता समोर अर्जुन सुभेदार असल्यानंतर ती केस मी जिंकणार होतो का, आणि सॉरी, मी तुम्हाला ॲडव्होकेट म्हणालो कारण तुमच्यावरती तर आता बार काउन्सिलिंग सुरू आहे ना. चैतन्य सायली पटकन उठतात आणि अर्जुनपाशी येऊन जोशी वकिलांना खूप काही सुनावतात. ते चैतन्य सांगतो की जोशी वकील, अहो आता हे सगळे काही बोलायची ही वेळ आहे का. त्यावरती जोशी वकील सांगतात की मग अर्जुन सुभेदार जे एकही केस आतापर्यंत हरले नाहीत त्यांची सनद रद्द झाल्यावरती हे बोलायचं आहे का. त्यावरती सायली आता हात जोडते आणि जोशी वकिलांना सांगते की वकील साहेब प्लीज, मी हात जोडते तुमच्यासमोर, एखाद्याच्या जखमेला असं नख लावू नये. त्यावरती जोशी वकील आता अर्जुनचा अपमान करत सांगतात की अरे रे, आता अर्जुन सुभेदारांवरती काय वेळ आली आहे, त्यांची बाजू मांडायला त्यांच्या बायकोला समोर यावं लागते. अर्जुन इतका भडकतो की डायरेक्ट आता जोशी वकिलाचे कॉलर पकडून त्याला मारायलाच लागतो. त्यावरती सायली चैतन्य खूप घाबरतात. ते अर्जुनला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतात. तर इकडे सुनावणीमध्ये पवार वकील जज साहेबांना सांगतात की अर्जुन चैतन्य या दोन्ही वकिलांनी जसे साक्षी शिकरेच्या विरोधात खोटे पुरावे तयार केले आहेत, मला अगदी तसंच वाटतं की त्यांनी महिपती शिकरेंच्या विरोधात सुद्धा खोटे पुरावे तयार करून त्यांना अडकवलं आहे. माझी कोर्टाला हीच विनंती आहे की महिपती शिकरे यांचा लागलेला आरोप रद्द करावा. तर बाहेर इकडे आता चैतन्य अर्जुनची समजूत घालतो. त्याला सांगतो की अरे त्या जोशी वकिलाला सोड, या सगळ्याचा बार काउन्सिलवरती काय परिणाम होईल कळतंय का तुला. तेव्हा आता अर्जुन ऐकत नाही. त्याचा राग खूप अनावर झाला आहे हे लक्षात येताच सायली अर्जुनला शपथ घालते तिची. तेव्हा अर्जुन त्या जोशी वकिलाला सोडतो. जोशी वकील घाबरून तेथून पळ काढतो. सायली खूप चिडते. अर्जुनला सांगते की अहो या सगळ्याचा परिणाम किती वाईट होऊ शकतो कळतं आहे का तुम्हाला. तर चैतन्य अर्जुनला आता शांत करून बसण्यासाठी सांगतो. तर सायलीच्या तिथे अचानक लक्षात येतं की तिने अर्जुनचा हात पकडून ठेवला आहे आणि सायली तो हात आता सोडते. तेव्हा अर्जुन सायलीकडे पाहतो. तर इतक्यात आता बाहेर रविराज
प्रताप दोघेही आलेले असतात. अर्जुन त्यांच्याकडे पटकन जातो आणि विचारतो की डॅड काय झालं आहे, सांगा ना प्लीज. अरे सिनियर काय झालं आहे आतमध्ये. इतक्यात साक्षी येते आणि अर्जुनला सांगते की मी सांगते ना काय झालं आहे ते. साक्षी तिथे आता खूप मोठा बॉम्ब फोडत अर्जुनला सांगते की माझे अण्णा सुटले, जामिनावर का असेना परंतु सुटले ना ते. तेव्हा अर्जुन सायली चैतन्यला मोठा धक्काच बसतो. धक्क्याने अर्जुन सिनियरकडे पाहतो आणि विचारतो की सिनियर. तेव्हा रविराज सांगतात की हो अर्जुन, महिपती सुटला. त्यावरती आता धक्का बसलेल्या अर्जुनला साक्षी सांगते की झालं, बसला का माझ्या बोलण्यावरती विश्वास. साक्षी मुद्दाम आता अर्जुनला डिवचण्याचं काम करत असते. तर ती आता सांगते की आता माझे अण्णा सुटले आहेत, एवढी आनंदाची बातमी आहे म्हटल्यानंतर सेलिब्रेट तर करायलाच हवं. पवार वकील. तेव्हा लगेचच पवार वकील साक्षीचा शेपूट असल्यासारखा पेढ्याचा बॉक्स समोर घेऊन येतो आणि त्यानंतर एक पेढा उचलून ती साक्षी अर्जुनला भरवायला लागते. अर्जुन खूप चिडलेला असतो. तेव्हा आता साक्षी म्हणते ओ सॉरी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, पेढा खा ना, करा ना सेलिब्रेट. तर त्यानंतर मुद्दाम ती आता सायलीकडे येते आणि सांगते की सायली सुभेदार, अगं खा ना पेढा, सेलिब्रेट करायचा आहे ना. साक्षी परत अर्जुनकडे येते आणि त्याला पेढा जबरदस्ती भरवावी लागते आणि त्याला सांगते की अर्जुन, अरे तो पेढा खाल्ल्याशिवाय कोणीच खाणार नाही रे इथे. इतक्या तिथे महिपती येतो आणि तो मोठ्याने सांगतो की अर्जुन सुभेदार. तर महिपतीच्या माणसाने त्याला आता कोट घातलेला असतो. तेव्हा महिपती समोर येतो आणि अर्जुनला सांगतो की आनंदाचा क्षण आहे ना, मग पेढा खायला काय हरकत आहे. अर्जुन खूप चिडलेला असतो. अर्जुन रागाच्या भरात काहीतरी करून बसणार इतक्यात आता चैतन्य अर्जुनचा हात घट्ट पकडून ठेवतो. तेव्हा मुद्दाम आता महिपती सायलीला सांगतो की वहिनी, यांचा काय साखरेचा प्रॉब्लेम आहे का. नाही आहे ना, मग एक पेढा खायला काय हरकत आहे. तर साक्षी अर्जुनला सांगते की अर्जुन सुभेदार, अरे काही उपयोगाचा नाही आहे राग, हा बिनकामाचा राग आहे तुझ्या मित्रासारखा. मुद्दाम ते आता चैतन्याला सुद्धा डिवचण्याचं काम करते. तर साक्षी अर्जुनला धमकी देते आणि सांगते की ही तर सुरुवात आहे. अर्जुन सुभेदार, तुला ना मी आता तोंड दाखवायच्या लायकीचा सुद्धा ठेवणार नाही, असे धडधडीत साक्षीने अर्जुनला धमकीच दिलेली असते. तर मुद्दाम आता महिपती अर्जुनला सांगतो की तू हिमालयात का रे जात नाहीस, तिथे गेला ना तर तुझी माझी भेटच होणार नाही, हा ना. तेव्हा लगेचच तो चैतन्यकडे येतो आणि चैतन्याला सांगतो की माझे होणारे परंतु न झालेले जावई. त्यावरती साक्षी सांगते की अण्णा, त्याला नका ना त्रास देऊ. आणि साक्षी आता पेढा हातामध्ये घेते आणि चैतन्याला सांगते की पेढा खाणार का, परंतु चैतन्य सुद्धा आता काहीच उत्तर देत नाही. साक्षी चैतन्याच्या तोंडावरतीच पेढा फेकून मारते. तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना राग आलेला असतो, परंतु कोर्टाच्या समोर मोठा तमाशा नको म्हणून सगळेच जण शांत उभे असतात. तर त्यानंतर साक्षी महिपती दोघेही तेथून जातात. तर इकडे सुभेदारांच्या घरामध्ये पुन्हाही अजून दाराशीच उभे असतात आणि प्रतापची वाट पाहत असतात. तेव्हा कल्पना येते आणि सांगते की पुन्हाही अजून किती वेळ वाट पाहणार आहात. अहो ते गेल्यापासून तुम्ही इथे दारातच उभे आहात, या चला बसा, पाय दुखतील ना तुमचे. तेव्हा कल्पना सांगते की अहो सगळं काही ठीक होईल पुन्हाही, कशाला काळजी करतायत. तेव्हा आता पुन्हाही सांगते की तूही काळजी करतेस ना, आतापर्यंत किती वेळा घड्याळात बघितलंस. इतक्यात आता कल्पनाला ते सगळेच जण आल्याचे दिसतात. तेव्हा कल्पना पुन्हाईना सांगते पुन्हाही आले बघा सगळे. तेव्हा अर्जुन, चैतन्य, सायली, प्रताप हे दाराशी आल्यानंतर मान खालती घालूनच उभे असतात. तेव्हा कल्पना पूर्णाची घाबरतात. तर कल्पना विचारते की काय झालं कोर्टात, अहो तुम्ही बोलत का नाही आहात. तेव्हा आता पुन्हाही विचारते प्रताप, तू बरा आहेस ना, काय झालं कोर्टात. तेव्हा प्रताप सांगतो की पुन्हाही मी ठीक आहे. तर पुन्हाही विचारते की कोर्टामध्ये त्या महिपतीने तुझ्यावरती काही आरोप वगैरे तर केलेले नाही आहेत ना. तेव्हा उत्तर देत प्रताप सांगतो की नाही पुन्हाही, परंतु एक वाईट बातमी आहे, तो महिपती बेलवरती सुटला. त्यावरती पुन्हाही कल्पनाला मोठा धक्का बसतो. तर पुन्हाही विचारते, अरे प्रताप, परंतु महिपती हा गुन्हेगार आहे हे कोर्टात अर्जुनने सिद्ध केलं होतं ना. तर सायली पुन्हाईना सांगते की साक्षीच्या वकिलांनी एक मुद्दा मांडला की अर्जुन सरांनी जेवढे पुरावे कोर्टात सादर केले होते ते आत्ताच्या परिस्थितीनुसार खोटे असू शकतात. तर चैतन्य सांगतो की याच आर्ग्युमेंटमुळे महिपती सुटला. चैतन्य पुढे सांगतो की आता कोर्टाने आदेश दिले आहेत की आम्ही सादर केलेले सगळे पुरावे तपासले जावेत. तेव्हा आता कल्पना धक्क्यानेच विचारते की म्हणजे आता ही केस वेगळे नवं वळण घेऊ शकते का. परंतु हे कसं शक्य आहे अर्जुन, आपण तर ही केस जिंकलो होतो ना. तर कल्पना आता नकळतपणे बोलून जाते की म्हणजे ती केस आपण आता हरलो. तर हरल्याची गोष्ट ऐकताच आता अर्जुन तेथून रागानेच निघून जातो. अर्जुनच्या मनावरती या सगळ्याचा खूप वाईट आणि विचित्र परिणाम झालेला असतो. तर त्यानंतर सगळेजण आतमध्ये घरामध्ये येतात. तर पुन्हाही आता खूप घाबरलेले असतात. तेव्हा समजूत घालत प्रताप सांगतो की पुन्हाही, अगं मी त्याच्याशी बोलतो, घालतो त्याची समजूत.
तू काळजी करू नकोस. त्यावरती सायली सांगते की बाबा तुम्ही थांबा, या सगळ्याचा परिणाम तुमच्या मनस्थितीवर झाला आहे आणि त्यांची समजूत कशी घालायची हे मी बघते. तेव्हा कल्पना आणि सायली दोघे आता अर्जुनकडे जातात. तर इकडे आता प्रिया नागराजला सांगते की आता महिपती शेठ येत आहेत म्हटल्यानंतर मी सगळी काही स्वागताची तयारी करून ठेवली आहे, एकदा बघून घेता का तुम्ही. त्यावरती आता नागराज हसतो आणि प्रियाला सांगतो की अगं प्रिया, एवढ्या केलेल्या स्वागताच्या तयारीने काय होणार आहे, तो बघा आला आपला मित्र. आणि नागराज आता स्वतःच्या खिशातून बंदूक काढतो आणि फायर करतो. तर महिपती साक्षी आल्यानंतर ते खूप खुश असतात. तर पटकन आता नागराज महिपतीला घट्ट मिठी मारतो. महिपती नागराजला सांगतो की नागराज सेठ, आपलं स्वागत ना असं दणक्यात झालं पाहिजे. खरं तर तोप्यांची सलामी पाहिजे, परंतु कट्ट्यावरती घेऊ भागवून आपण. तर नागराज सांगतो की आता तुमच्यासाठी ना स्पेशल तयारी केली आहे महिपत शेठ, चला की आत. तेव्हा आता ते चौघे आत आल्यानंतर प्रिया पुढे करते आणि सांगते की तुम्हाला माहिती आहे का, हे सगळे काही तयारी मी केली आहे. त्यावरती आता साक्षी प्रियाला चांगलं तोंडावरती पाडते. ती म्हणते की काय आहे ना प्रिया, आज कोणी कितीही मूर्खासारखं वागलं ना तरीसुद्धा मी त्यांना माफ करायचं ठरवलं आहे अगं, कारण ना आज माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे हा. आणि ती महिपतीला सांगते की अण्णा, ज्यावेळी कोर्टामध्ये तुमची बेल अनाऊन्स केली ना तेव्हा मला ना तिथेच रडू आलं होतं. महिपती साक्षीला सांगतो की या महिपती शिकरेला ना 113% गॅरंटी होती की हा महिपती बाहेर निघणार. त्यावरती साक्षी सांगते की खरं आहे अण्णा, तो तुमचा मूर्ख गडकरी, तो ना आपल्या घरात आपली वाट लावण्यासाठी आला, आपलं नुकसान करण्यासाठी आला, परंतु आपला फायदाच करून गेला. तर नागराज आता साक्षीला सांगतो, अरे काय वाटलं काय तुला, तो द ग्रेट महिपती शिकरे आहे. तेव्हा आता साक्षी सांगते की 1 मिनिट, हे सगळं काही चैतन्य गडकरी प्रकरण आहे ना, त्याचं क्रेडिट मात्र मी अण्णांना नाही देणारा. आणि तुम्हाला आठवतंय का, जेव्हा मी चैतन्यला पहिल्यांदा आपल्या घरी घेऊन आले होते तेव्हा काय चिडला होतात तुम्ही माझ्यावरती, तुम्ही सांगितलं होतं त्या अर्जुन सुभेदाराच्या मित्रापासून लांब राहा म्हणून. महिपती सांगतो की नागराज सेठ काही म्हणा, परंतु त्यावेळी मी साक्षीला शरण आलो की नाही, आणि मी शरण आलो म्हणून तर तो चैतन्य गडकरी नावाचा जावई आमच्या लेकीच्या आयुष्यात आला ना. त्यावर त्या नागराज सांगतो की चला सेलिब्रेट करूया. तर चौघी आता हातामध्ये ग्लास उचलतात. तर तिथे आता नागराज प्रियाला सांगतोय, प्रिया हे काय, अगं तू हे सगळं करणं आम्हाला झेपणार नाही या. तेव्हा आता प्रियाचा अपमान करत महिपती सांगतो की नाही काय, दारू न पिता तुझ्या आयुष्यात एवढी लपडी आहेत, पिल्यावर तर काय होईल, ठेव खाली तो ग्लास. आणि प्रियाचा अपमान करून ते तिघे आता चेअर्स करतात. तर इकडे तोपर्यंत सायली कल्पना अर्जुनची समजूत घालण्यासाठी रूमकडे आलेले असतात. अर्जुन आता कोर्टामध्ये जे काही घडलेलं असतं त्याचाच विचार करत असतो. साक्षीने वाईट बातम्या अर्जुनला दिलेली असते, तो म्हणजे महिपती सुटल्याचे. ते सगळं काही आठवून अर्जुनला त्याचाच खूप त्रास होत असतो. तर बाहेरून सायली कल्पना अर्जुनला हाका मारत असतात. तर सायली सांगत असते की तुम्ही अचानक वरती का निघून आलात, अहो दरवाजा उघडा, निदान आम्हाला आत तरी येऊ द्यात. तर कल्पना सांगते, अर्जुन माझा जीव खालतेवरती होतो रे बाळा, प्लीज दरवाजा उघड ना. अरे पूर्णाईसुद्धा खूप काळजी करतायत. तेव्हा अर्जुन सांगतो की मला कोणाशीही बोलायचं नाही आहे, प्लीज तुम्ही जा इथून. तर कल्पनाला आता सायली सांगते की आई राहू देत, आता त्यांना दरवाजा उघडायचा नाही आहे ना, त्यांचं डोकं जरासं शांत होईल, त्यानंतर स्वतःहून ते बाहेर येतील, आपण खालती जाऊयात. तर दोघी आता खालती जातात. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुनला आता बार काउन्सिलसमोर हजर केलेलं असतं. तेव्हा आता जोशी वकीलसुद्धा त्या मेंबरमध्ये असतात. ते मुद्दाम आता अर्जुनला डिवचतात आणि सांगतात की जर तुम्ही आता तुमचे बाजू सिद्ध नाही करू शकलात ना, तर साक्षी शिकरेने तुमच्यावरती केलेले आरोप खरे आहेत हे आपोआप सिद्ध होऊ शकतं अर्जुन सुभेदार. तेव्हा आता अर्जुन सांगतो की मला तर असं वाटतंय की तुम्ही आधीचाच निर्णय घेतला आहे. तर त्यानंतर आता अचानकपणे चैतन्यने प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यामध्ये सांगितलेलं असतं की या सगळ्यामध्ये माझी चूक आहे, साक्षीच्या प्रकरणामध्ये मी जबाबदार आहे, यामध्ये अर्जुन सुभेदारांचं नाव घेण्याची काहीही गरज नाही आहे. अर्जुनला चैतन्यने जे सॅक्रिफाईस केलेलं असतं त्यासाठी खूप मोठा धक्का बसलेला असतो.